हा नियम संयोजकाकडनं लागू केला जाऊ शकतो, पण जो संयोजक 1 लाख रुपयापेक्षा जास्त बक्षीस ठेवील त्या बक्षिसाच्या पात्र असलेले ती जी मैदान असतील त्यांनी त्या कुठल्याही बैल आला तर तो पळवून देण्यास परवानगी दिली पाहिजे असं संघटनेतर्फे घेतलेल्या निर्णयामध्ये आम्ही परत आता सगळ्यांनी चर्चा केली. मागेच आपण विभाग वाईज खेळायचा निर्णय कॅन्सल केलेला आहे, परंतु आयोजकांकडे काही गोष्टीच्या व्यवस्थित माहिती न पोहोचल्यामुळे जरा गोंधळ उडतोय. तर त्या गोंधळामध्ये 2 विषय आजच्या बैठकीतून आम्ही क्लिअर करून घेतले की अहिल्यानगरचा विषय पश्चिम महाराष्ट्रामध्येच तो धरला जाईल, अहिल्यानगर हा जिल्हा. तर त्या पद्धतीने अहिल्यानगरला कुठल्या पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानात रोखलं नाही जायला गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की ओपन मैदान म्हणजे कुठलाही बैल अख्ख्या महाराष्ट्रातले बैल तिथं पळू शकतात. असे 1 लाख रुपयाच्या पुढचं कुठलंही मैदान असेल तर तिथं महाराष्ट्रातला कुठलाही बैल कोणाबरोबर पायरा करून पळू शकतो आणि त्याची नोंद होऊ शकते आणि ती आयोजकांनी नोंद करून घेतली पाहिजे. तर याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्या. हा निर्णय आत्ता जे मैदानं पुकारलेली आहेत साधारण माझ्या अंदाजाने ह्या 20 तारखेच्या पुढे हा निर्णय लागू करायला लागणार आहे, कारण काही मैदानं ऑलरेडी पश्चिम महाराष्ट्र मर्यादित पुकारलेली आहेत. तर 20 तारखेच्या आज किती तारीख आहे? ओपन करून 20 काय मैदान 16 तारखेच्या 15 तारखेनंतर 15 ऑगस्ट नंतर हा नियम सर्व आयोजकांनी लागू करावा आणि याची नोंद घ्यावा.